3 डिसेंबरची लागवड आहे ना, 27 डिसेंबर आहे. वेली बघू शकता कुठं मध्ये सेटिंग बी चालू झाली. प्रत्येक वेली अशी क्रॅकिंग वगैरे कुठलीही नाही. चमक बी एकदम छान आहे मित्रांनो. जे आपण शेड्यूल तुम्हाला बी सांगितलं होतं त्या बी मित्रांच्या वाड्या छान आहे. बघू शकता वाडीची भरपूर अशी ग्रोथ आणि वेली पकडलेले आहेत. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकरी मित्रांचे मेसेज आले की बुवा प्लॉट वाढू नाही राहिले वाढीचे. 10 दिवस झाले, 5 दिवस झाले. त्यांनी फोटो पाठवले आपल्याला आणि काकडीला बी आपल्याला वाढ व्हायना. मित्रांनो, सगळ्या वेलवर्गीय पिकाला आपण टरबूजात जे शेड्यूल वापरतो ते काकडी इतर वेलगीर दोडका बिडका सगळ्याला जरी वापरलं तरी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. एकच शेड्यूल आहे मित्रांनो. आणि जे प्लॉट थांबलेले 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले वाढ व्हायना, त्यासाठी मित्रांनो एकदम स्वस्तात असं आपल्याला एक प्रोडक्ट वापरायचं मित्रांनो. अमोनियम सल्फेट. जी जी बॅग 50 किलोची 700-800 रुपयाला भेटते ती बॅग आणायची. अमोनियम सल्फेट मध्ये अमोनिया 20% नायट्रोजन आपल्याला अमोनियम सल्फेट मध्ये भेटणार आहे. हा जो नायट्रोजन असतो मित्रांनो, युरियापेक्षा चांगला असा नायट्रोजन आहे. जी काळोखी धरून असं ग्रीन असं प्लॉट आपला होतो. आणि त्यामध्ये सल्फेट सल्फेट हे 23% सल्फेट ऑफ सल्फर हे 23% आपल्याला सल्फर आपल्याला भेटणार आहे. अशा पद्धतीने हे प्रोडक्टचं कार्य आहे मित्रांनो. छान असं प्रोडक्ट आहे. एकरी आपण 5 किलो 7 किलो याप्रमाणे आपण वापरायचं मित्रांनो. आणि त्यामध्ये मित्रांनो जे जिब्रॅलिक ऍसिड असतं 0.1%चं, तर ते एकरी आपल्याला 1 लिटर किंवा 1.5 लिटर वापरायचं. जे प्लॉट 10-12 दिवसाचे त्यांनी 1.5 लिटर वापरा. जे प्लॉट आपले 5 दिवस 8 दिवसाचे त्यांनी एकरी 1 लिटर वापरा. अशा दोन्हीचं संयुक्त मिश्रण करून ड्रिपने द्यायचंय. निश्चित तुमची वाढलेली पाहायला भेटणार मित्रांनो. आणि मित्रांनो, जे तुमची फवारणी चालू आहे, जे आपण नागाळीसाठी थ्रिप्ससाठी फवारणी करतो, तर आपल्याला त्यामध्ये मित्रांनो बायोविटा एक्स वापरायचंय मित्रांनो. बायोविटा एक्स हे टॉनिक, यामध्ये सॉइल एक्स्ट्रा हा सगळ्यात मेन घटक मित्रांनो. तर जे समुद्रामध्ये 4-4, 5-5 किलोमीटर ज्या वनस्पती असतात त्यांच्या शेवाळापासून तयार झालेले प्रोडक्ट मित्रांनो. आणि ज्या समुद्राचं पाणी अतिशय थंड असतं मित्रांनो, तरी बारीक सूर्यकिरणावर त्या वनस्पती असे फ्रेश आणि असं छान असं फुललेल्या असतात. तर त्याचा अर्कापासून बनलेलं औषध आहे मित्रांनो. जे थंडीत आपल्याला सूर्यप्रकाश कमी भेटतो आपल्या वाड्यांना, वनस्पतींना, इतर पिकांना, तर बायोविटा एकचे जर 8-8 दिवसाच्या कालांतरामध्ये जर 2 फवारणी घेतली तर निश्चित तुमची वाढी असो किंवा दुसरे पीक असो हे वाढणारी. अशा पद्धतीने वापर करायचा मित्रांनो. आपली कुठल्याही प्रकारची वाढीला अडचण येणार आहे ना, 4-4, 5-5, 7-7 दिवसांनी जे ऍप्लिकेशन आपण करणार आहे त्यामध्ये आपण 8 दिवसाचा 5 दिवसाचा गॅप ठेवून तुम्ही अमोनियम सल्फेट 5 किलो आणि जिब्रेलिक ऍसिड 1 लिटर अशा पद्धतीने जर दोन दोन ऍप्लिकेशन केले तर निश्चित तुमची वाढी म्हणजे वाढलेली पाहायला भेटणार आहे. कुठली अडचण येणार नाही मित्रांनो. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सेंद्रिय स्लरी जी आपण बनवली ती चालू आहे आपल्या वाढीला, त्याच्यामध्ये मायक्रोरायझाचा जो वापर करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार मित्रांनो. अशा पद्धतीने नियोजन करायचे.